पत्रकार परिषदेस उपस्थित मीडियाचे आमचे प्रमुख नवनाथजी बन, सर्व पत्रकार बंधूंनो, भारतीय जनता पार्टी हा पक्ष निवडणुकीच्या दृष्टीनं अत्यंत नियोजनबद्ध, कालबद्ध आणि समयसूचक असं काम करणारा पक्ष आहे आणि पक्षाची निवडणूक व्यवस्थापन समिती ही निवडणुकीमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावत असते आणि म्हणून आज महाराष्ट्राच्या व्यवस्थापन समितीची बैठक जे नुकतेच या राज्यासाठी निवडणुकीचे प्रभारी म्हणून डॉक्टर दिनेश शर्मा यांच्यावर जबाबदारी पक्षाने दिलेली आहे, त्यांच्या उपस्थितीत संपन्न झाली आणि एकंदर महाराष्ट्रामध्ये निवडणुकीच्या दृष्टीनं व्यूहरचना काय आहे, कशा प्रकारची व्यवस्था यंत्रणा उभी आहे आणि या यंत्रणेची अंमलबजावणी नेमकी कशा पद्धतीनं होते त्याचा आढावा आणि मार्गदर्शक सूचना डॉक्टर दिनेश शर्मा साहेबांच्या माध्यमातून या प्रसारची आज देण्यात आल्या। वेगवेगळ्या प्रकारचे अनेक विषय व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून जबाबदारी एकेकावर दिलेली आहे, त्याची विषयवाईज त्या विभागाच्या प्रमुखांशी चर्चा करून आणखी नेमस्तपणे कशा पद्धतीनं काम करावं हेही या ठिकाणी ठरलेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची सभा, अमित शाह साहेबांची सभा, JP नड्डा यांची सभा आणि आमचे राज्याचे नेते सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब यांच्या सभा या संदर्भात सुद्धा नियोजन, सभेचं स्थान, त्याचबरोबर तारखा आणि त्यामध्ये कशा पद्धतीनं जनतेचा, लोकांचा सहभाग असावा या संदर्भात ही चर्चा आणि नियोजन त्या ठिकाणी करण्यात आलंय। तशा प्रकारच्या सूचना त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। ही निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली ते देशाचे पंतप्रधान व्हावेत या दृष्टीनं ही देशाची निवडणूक आहे, ही देशाकरिता निवडणूक आहे आणि म्हणून तिसऱ्यांदा या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब व्हावेत हाच जो मानस सर्वसामान्यांचा आहे, त्या दृष्टीनं निवडणुकीची दिशा अत्यंत स्पष्टपणे असून आम्ही तिन्ही पक्ष आणि आमचे इतर घटक पक्ष महायुती मिळून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्याच नेतृत्वाखाली फोकस करून या निवडणुका 48च्या 48 लोकसभा क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी लढवल्या जाणार आहेत। मीडियाचा विषय असेल, सभांचं नियोजन असेल, त्याचबरोबर यंत्रसामुग्रीचं वाटप असेल, कार्यालयाची रचना असेल, जिल्ह्यातले वार रूम त्या ठिकाणी असतील, नुक्कड सभा असतील, बूथ स्तरावर जाऊन त्या ठिकाणी काम करण्याचा, कामाचं विभाजन करून घराघरात संपर्क करण्याचा विषय असो, सामाजिक समीकरणं जी वेगवेगळे आहेत त्या दृष्टीनं नियोजन करून त्याही समाजांमध्ये संपर्क करून निवडणुकीमध्ये भूमिका निभावण्याचं ठरलं आहे। महिला मोर्चाच्या माध्यमातून, युवा मोर्चाच्या माध्यमातून सुद्धा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत आणि ओव्हरऑल जवळपास 1.5-2 तास
त्या ठिकाणी राज्याचे निवडणूक प्रभारी यांनी आढावा घेतला आणि त्यामुळे निश्चितपणे काम करणारे आमच्या वेगवेगळ्या विभागाचे प्रमुख आहेत, सहसंयोजक असतील, या सगळ्यांना एक निश्चितच प्रोत्साहन काम करण्याच्या दृष्टीनं आणि मार्गदर्शनाच्या माध्यमातून शर्मा साहेबांच्या झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे आणखी गतीनं निवडणूक व्यवस्थापन त्या ठिकाणी काम करेल अशा प्रकारचा पूर्ण विश्वास आम्हाला आहे आणि निश्चितच त्यातनं प्रेरणा मिळालेली आहे. उन्मेष पाटील जे आहेत ते ठाकरे गटात प्रवेश करत आहेत, भाजपचे जळगावमध्ये एक धक्का जो आहे भाजपकडून नाही, मला वाटतं अजून प्रवेश केला करणार आहेत माहीत नाही, परंतु शेवटी निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये अनेक जण इच्छुक असतात. काही जण त्या ठिकाणी जागा मिळाली नाही तरी पक्षाच्या विचारधारेशी पक्षाशी एकनिष्ठ राहून त्या ठिकाणी काम करत असतात. परंतु आता एखाद्याला निवडणूकच लढवायची असेल किंवा त्या ठिकाणी आपल्याला सीट मिळाली नाही म्हणून भूमिकाच घ्यायची असेल तर अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी अनेक लोक अनेक पक्षात घेताना दिसत आहेत आणि तशा प्रकारची भूमिका आहे की काय ही आपल्याला काही कालावधीत निश्चितपणे दिसून येईल. ठाकरे गटाकडून मात्र त्यांना आता उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा आहे. मातोश्रीवर जाऊन त्यांनी ठाकरेंची भेट घेतली. काय वाटतं, ठाकरेंनी उमेदवार नाही आहेत की तुमचा उमेदवार आता देताना चूक झाली आहे? मला वाटतं त्यांना आता दुसऱ्यांनी टाकलेलंच उचलावं लागणार आहे. त्याच्यामुळे स्वतःकडे उमेदवार नाहीत. जे चांगले उमेदवार होते ते सर्व एकनाथ शिंदे साहेबांसोबत गेले आणि आपण उद्धव ठाकरेंच्या उभाटा सेनेवर जर नजर टाकलीत उमेदवारांच्या तर सगळे उमेदवार आयात करून त्या ठिकाणी लढवण्याची त्यांची भूमिका आहे आणि त्यांच्यामुळे नजर ठेवू नयेत. दुसरा पक्ष कोण उमेदवारी देत नाही, कोण नाराज आहे, कोण असंतुष्ट आहे, असं करून फिल इन द ब्लँक्स भरण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. रोहित पवारांनी व्हिडिओ ट्विट केला राजस्थानच्या भाजपच्या उमेदवारांनी असं म्हटलंय की आपल्याला संविधान बदलायचं आहे, त्यासाठी बहुमताची गरज आहे. रोहित पवार असं म्हणतात की आता तरी भाजपच्या तिकीट नाही दिली ना. मला वाटतं कालही सभा देवेंद्र फडणवीस साहेबांची अजितदादांची परभणीला त्या ठिकाणी झाली. देवेंद्रजींनी सांगितलं, अजितदादांनी सांगितलं किंवा शिंदेसाहेब असतील, संविधान त्या ठिकाणी कुणाचा बापही बदलणार नाही अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी घेतलेली. एवढं संविधान आपलं पवित्र ताकदवान आहे. परंतु निवडणुकीला मुद्देच राहिले नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या कर्तृत्वावर, विकास कामांवर, देशाला नेलेल्या प्रगतीवर बोलण्यासाठी त्यांच्याकडे कुठलाही मुद्दा नाही. जनतेच्या प्रश्नांसंदर्भात कुठली माहिती नाही, अभ्यास नाही, त्यावर बोलत नाहीत. आणि म्हणून केवळ भावनिक वातावरण करता येतं का? समाजामध्ये ते निर्माण करून काही मतं आपल्याला हातात लागतात का? अशाच प्रकारचा केविलवाना दुर्दैवी प्रयत्न त्यांचा सुरू आहे. मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार. अनेकदा देवेंद्रजींनी जाहीरपणे सांगितलं आहे, कोणाचा बाप आला तरी मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाणार नाही, आम्ही तोडू देणार नाही. त्यामुळे जी गोष्टच होणार नाही ती गोष्ट पुन्हा पुन्हा बोलायची, परसेप्शन क्रिएट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करायचा, तो यशस्वी होणार नाही. याचं कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी संविधानाचा सन्मान जेवढा केला आहे, भारतीय जनता पार्टीनं संविधानाचा सन्मान आदर जेवढा केला आहे आत्तापर्यंत कुणीही त्या ठिकाणी केलेला नाही. मग पंचतीर्थ असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा परदेशात बसवण्याचा विषय असेल, इंदू मिलच्या जागेवरचा त्या ठिकाणचे स्मारकाचा विषय असेल, अनेक त्या ठिकाणी हिताचे निर्णय आणि बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचा त्या ठिकाणी उदो करण्याचं काम किंवा संविधानाची आणखी प्रतिष्ठा वाढवण्याचं काम आमच्याच केंद्र सरकारने मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली केलं आहे, भारतीय जनता पार्टीने केलं. तुम्ही आता म्हणालात की मोदींच्या सभांचं नियोजन झाले, साधारणपणे काही तारखा निश्चित करण्यात आल्या. ती सभा 10 तारीख, सध्या तरी 10 तारीख त्या ठिकाणी पहिली
रामटेकला, बरोबर आहे नवनाथ, रामटेकला पहिली जाहीर सभा त्या ठिकाणी होते. त्यानंतर साधारणतः 6 एप्रिलला 14 एप्रिल अमितभाईंची, मोदीजींची 14 एप्रिलला, मोदीजींची 14 एप्रिलला दीक्षाभूमीचं दर्शन आणि त्यानंतर चंद्रपूरला सभा प्रस्तावित आहे. अंतिम त्याचं टाईम टेबल यायचं आहे. अमितभाईंची ही 6 एप्रिल 5 एप्रिलला 5 किंवा 6 अजून त्याचंही तारीख निश्चित होते. तीही सभा या ठिकाणी होईल आणि मग JP नड्डा साहेब आणि आमच्या शीर्षस्थ नेत्यांच्या सभांचं वेळापत्रक होईल आणि या झंझावात ताकदीनं महाराष्ट्रात त्या ठिकाणी निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळेल. अमित शहाची कुठे नेमकी गोंदिया किंवा गडचिरोली होईल पाहिजे. विदर्भामध्ये, कारण पहिल्या टप्प्यातल्या निवडणुका तिकडे आहेत, त्याच्यामुळे त्याच गोंदिया भंडारा त्या 2-3 जिल्ह्यामध्ये जागा निश्चित होईल आणि त्याप्रमाणे ते सभेचं नियोजन होईल. प्रचार एकत्र वाटतो आहे की दुसरीकडे एकनाथ शिंदेचे काही उमेदवार बदली करण्याच्या चर्चा देखील पुन्हा एकदा सुरू झालेल्या आहेत. विशेष करून हातकणंगले असेल, धैर्यशील माने असतील, त्याबरोबर हिंगोलीचे असतील, हेमंत पाटील यांची जागा आहेत ते उमेदवार बदली करण्याचं सुरू झालेलं आहे. या चर्चा आपल्यात आहेत, प्रसार माध्यमात आहेत. लवकरच 2 दिवसामध्ये याचं चित्र स्पष्ट होईल. त्यांच्या जागा कोण असाव्यात, उमेदवार कोण असाव्यात हे ठरवण्याचा अधिकार शिंदे साहेबांना आहे आणि आमच्या जागांचा निर्णय देवेंद्रजी बावनकुळे साहेब आणि पक्ष घेईल आणि त्याच्यामुळे लवकरच या विषयातल्या चर्चेला पूर्णविराम त्या ठिकाणी मिळेल आणि योग्य ते उमेदवार त्या ठिकाणी येतील. शिंदे साहेबच सर्वस्वीतून निर्णय घेतील. लोकसभा निवडणुकीच्या 48 जागांसाठी आपण बघितलं तर 3 पक्षांमध्ये महायुतीला सीटेज सुरू आहे. जागांची अदलाबदल, निर्णय पटकन होत नाही. 2-2, 3-3 इच्छुक उमेदवार एकमेकांसमोर येतात, शक्ती प्रदर्शन करतात. 48 जागांमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये काही प्रश्न जर उपस्थित होत असेल तर 288 जागांची विधानसभा तुम्ही कशा पद्धतीने लढवाल आणि तुम्ही काय चित्र महाराष्ट्रासमोर असेल? माझी आपल्याला विनंती आहे, भारतीय जनता पार्टीचे किती उमेदवार जाहीर झाले, महायुतीचे किती झाले आणि इंडिया आघाडीचे किती झाले हे जर आपण आकडा काढला तर आमचे तुरळक 4 जागांवरचा विषय राहिला आहे. त्यांचा अजून कशात काय त्यांचं नाही आहे. त्याच्यामुळं आम्ही परफेक्ट आहोत. ज्या जागांवर काही निर्णय घ्यायचे आहेत ते 2 दिवसात घेतील, पण जवळपास 90-95% आमचं काम पूर्ण झालं आहे. ज्यांचं त्या ठिकाणी 20% पण झालं नाही तर आम्हाला प्रश्न करताय. आमचं परफेक्ट काम सुरू आहे, चिंता करायचं कारण नाही. आता पक्षाचे आता काय निर्णय काय होतात ते व्हायच्या अगोदर सांगणं संयुक्तिक नाही आहे. पक्ष पातळीवर चर्चा होऊन योग्य तो निर्णय त्यांच्या बाबतीत लवकरच जो काय असेल तो होईल. तुमच्या महायुतीत आले तर मायासोबत तरी तुमच्यासोबत आल्याचं वैयक्तिक तुम्हाला वाटेल? तुमचा जुना पक्ष होता. मलाच काय, आमच्या सगळ्यांचंही भावना या ठिकाणी जोडण्याची आहे. आपण बघायला महायुती केली याचा अर्थ काय आहे की या ठिकाणी आमच्या कुणाच्याही प्रत्यक्ष इंटरेस्टपेक्षा या देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हवेत आणि त्यामुळं ते केवळ भारत जोडीची भाषा करतात, परंतु भारत तोडणाऱ्याला उमेदवाऱ्या देतात, परंतु आम्ही ॲक्च्युली लोक जोडतोय. त्याच्यामुळे मॅक्झिमम जेवढे चांगले पक्ष, चांगले नेते आमच्यावर येतील त्यांच्या बाबतीत आमची सकारात्मकच भूमिका असेल. कारण आम्हाला या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब होण्यासाठी जे जे घटक बरोबर येतील त्याचं स्वागतच असेल. महाविकास आघाडीमधून याआधी वंचित बाहेर पडताना आपण पाहिलं होतं. अमरावतीमध्ये आज आमदार आंबेडकरांनीही अर्ज भरलेला आहे. दुसरीकडे परभणीमधून आता भारतीय कम्युनिस्ट पक्षाने सुद्धा उमेदवार दिलेला आहे. क्षीरसागर अर्ज दाखल करत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये तर पूर्ती फूट पडल्याचं म्हणता येईल. आता आपण अत्यंत योग्य बोललात. त्यांच्यात काय चाललंय ते जरा डोकावून पहा. पूर्णपणे विस्कळीत झालेली महाविकास आघाडी आपल्याला दिसेल. आंबेडकर साहेब त्यांच्याबरोबर राहू शकले नाहीत ज्याची त्यांना अपेक्षा होती. काही ठिकाणी आंबेडकर साहेबांनी काँग्रेसला सपोर्ट केला आहे, काही ठिकाणी कम्युनिस्ट उभे आहेत. त्यांच्यामुळे काही ठिकाणी राष्ट्रवादीच्या शरद पवार साहेबांच्या जागेवर उद्धव ठाकरे साहेबांचे लोक इच्छुक आहेत. उद्धव ठाकरे साहेबांच्या जागेवर मैत्रीपूर्ण लढत करण्याचं काँग्रेस बोलतंय.
त्याच्यामुळं कुठल्याही प्रकारची एक वाक्यता महाविकास आघाडीमध्ये नाही. जे लढतानाच एकत्रितपणे सामोरं जाऊ शकत नाहीत ते उद्या आमच्यासमोर काय लढणार हे चितपर रोज स्पष्ट होते. याला जोडून महायुतीमध्ये नगरचे निलेश लंके असतील, त्यांनी महाविकास आघाडीचा फॉर्म भरला आहे. आता जळगावमधून सुद्धा उमेश पाटील आहेत, ते सुद्धा अशा प्रकारची बंडखोरी करण्याची करतायत असं दिसतंय. अशा प्रकारचं महाराष्ट्रामध्ये वेगळं वातावरण होते. अनेक पक्ष आहेत, अनेक उमेदवार असतात, त्याच्यामुळे 48 लोकसभेत कोणतरी फॉर्म भरत असतं, त्याच्यात वेगळं काय आहे? तर निलेश लंकेने फॉर्म भरणं या 48 लोकसभेत काही वेगळं नाविन्यपूर्ण आहे का? जो एक उमेदवार अर्ज भरतो तसा निलेश लंकेने भरला आहे. बरं, बंडखोरी करणं, एखाद्याला सीट दिली नाही आणि त्याला लढवायचीच त्या ठिकाणी त्याला जर इच्छा असेल तर तो लढत असतो. याच्यामध्ये तुम्ही वेगळं काही नगरला झालंय असं काही मानायचं कारण नाही. ज्या पद्धतीने प्रकाश आंबेडकर यांनी काही कालावधी समर्थन देताना पाहायला मिळालं होतं, मात्र प्रकाश आंबेडकरांच्या विरोधात काँग्रेसने उमेदवारी दिली अकोल्यामध्ये, कारण की ज्या पद्धतीने कोल्हापूरमध्ये समर्थन दिलं होतं त्यांनी खरं तर काँग्रेसला. कसं बघता येईल? मला वाटतं काँग्रेसची हीच प्रवृत्ती आहे. प्रकाश आंबेडकर साहेबांना त्या ठिकाणी झुलवत ठेवलं आणि नाना पटोलेंच्या विषयी आंबेडकरांचं विधान आपण काय आहे ते पहा, आणि पटोले आंबेडकर साहेबांच्या विषयी काय बोलतायत ते पहा. यातनं सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील. काँग्रेस त्या ठिकाणी कधीच प्रकाश आंबेडकरांना मदत करणार नाही, कारण त्यांचा इतिहासच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव, ज्यांनी संविधान देशाला दिली, घटना दिली, त्यांचा पराभव करण्याचं काम काँग्रेसने केलं आहे. त्यांच्या रक्तातच आंबेडकर द्वेष आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.